नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. उद्या साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी आयोजनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. शिवसेनेनं निष्ठा दहीहंडीचं आयोजन केलं असून तर भाजपनेही मुंबईभर दहीहंडी महोत्सव आयोजित केलाय. जांभुरी मैदानातही भाजपने दहीहंडी महोत्सव भरवलाय. दहीहंडी हा सांस्कृतिक आपला एक उत्सव आहे आणि त्यामुळे तो उत्सव ज्या ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी लोक त्याचं स्वागतच करतात. मुंबईमध्ये सगळीकडेच शिवसेनेच्या वतीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे केवळ वरळीमध्ये आज भारतीय जनता पक्ष करते म्हणून मैदान मारलं असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्यासोबत आमदार प्रताप सरनाईक आहेत. सरनाईक साहेब, आपण वेळोवेळी मागणी केली होती की कबड्डी खो खो प्रमाणेच दहीहंडी उत्सवाला देखील साहसी खेळाचा दर्जा दिला जावा. ही मागणी मान्य केलेली आहे. सभागृहामध्ये आता ती मांडली जाणार आहे. गेल्या 10 वर्षापासून एक आयोजक म्हणून गोविंदांच्या ज्या समस्या होत्या त्या मी राज्य सरकारकडे वेळोवेळी मांडत होतो आणि आज मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आमचं देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेबांचं सरकार ह्या राज्यात आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोविंदांच्या मध्ये उत्साह संचारला होता. मी 3 आठवड्यापूर्वी मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे की दहीहंडीचं जी सार्वजनिक सुट्टी आहे ती आपण जाहीर करावी. ती त्यांनी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी 10 लाखाचं विमा कवच पूर्ण गोविंदांना दिलं. ती एक महत्त्वाची गोष्ट घडली आणि काल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री सर्व क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांचा एक बैठक घेऊन निर्णय घेतला की पुढील वर्षापासून दहीहंडी हा जो उत्सव आहे प्रो गोविंदाच्या नावानं राज्यभर त्या स्पर्धा आयोजित कराव्या आणि राज्य शासन त्याला संपूर्ण सहकार्य करेल आणि त्यामध्ये खेळाडू जे सहभागी होणार आहेत त्याने राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे मिळाला जाणारे सगळे काही जे फायदे आहेत ते क्रीडापटू म्हणून त्यांना दिले जातील आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आमचं सरकार आल्यानंतर गोविंदांना सुगीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. काल आणि आज दोन्ही दिवस विरोधक आमदार जे आहेत हे विधानभवनाच्या पायरी उभं राहून घोषणाबाजी करतायत की शिंदे सरकार गद्दारण सरकार आहे. 50 खोके एकदम ओके. यामिनी जाधव असतील किंवा संजय सिरसाट असतील हे जेव्हा जात होते त्यावेळेस ईडी, इन्कम टॅक्सच्या घोषणा केलेल्या आहेत. हे सगळं या सगळे कसं पाहतात? बघा, सर्व विरोधक सुद्धा लोकप्रतिनिधी आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींवर काही राजकीय संघटना निर्माण झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा भविष्यामध्ये ती खिल्ली आपल्यावर सुद्धा तशी उलटणार नाही याची काळजी सुद्धा विरोधकांनी घेणं गरजेचं आहे. तर हे होते प्रताप सरनाईक. अनेक प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तरं दिलेली आहेत, सडेतोड उत्तरं दिलेली आहेत. धुळे जिल्ह्यात प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपल्यासोबत आमदार राम कदम साहेब आहेत. कदम साहेब, दहिसर इथं जो अपघात झालेला आहे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत या वर्ष 2 वर्षामध्ये जवळपास 8,000 लोकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालेला आहे. MMR रिजनमध्ये जास्त करून खड्ड्यामध्ये पडून मृत्यू होण्याची संख्या जास्त आहे. मुळामध्ये हा अपघात नाही, ही केली गेलेली हत्या. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर ती महानगरपालिकेची चूक आहे. तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करता आणि हजारो कोटी रुपये खर्च करून देखील जर रस्त्यावर पुन्हा खड्डे भरणार असतील आणि खड्डे बुजवायच्या नावावर तुम्ही पुन्हा कोट्यावधी रुपये गोळा करणार असाल आणि कागदावर फक्त ते सगळं काम होणार असेल आणि असे हे दरवर्षीच आहे. 30 वर्ष महापालिकेत ज्यांची सत्ता आहे त्याचं उत्तर देणार आहेत की नाही? त्याच्यामुळे महापालिकेचे